नमस्कार, मी दीपाली तुमचं माझ्या किचनमध्ये मनापासून स्वागत करते। आज आपण मिक्स भाजी किंवा मिक्स गरगटा कसं करायचं ते पाहणार आहोत आणि त्यासाठी काय काय साहित्य लागतं पाहूया। इथं मी पालकाची एक जुडी घेतलेली आहे, अजून कापून घेतलेला नाही। आपण सर्वप्रथम हे शिजवून घेणार आहोत, त्याच्यानंतर हे शिजवून घेणार, 2 वेळा शिजवून घेणार आहोत आपण। आणि इथं पालेभाज्या घेतलेल्या आहेत मी, हे पालक आहे, आंबट चुका आहे, मेथी आहे, एक भोपळा घेतलेला आहे छोट्या आकाराचा, एक वांगी घेतलेला आहे, एक 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचप्रमाणे 2 टोमॅटो, एक गाजर आणि इथं मी चिंच घेतलेलं आहे, ओले चिंच आहे, त्याने आपला गरगटा खूप चविष्ट होतो म्हणून तो घेतलेला आहे, 2 घेतलेले आहेत मी इथं। आणि आपल्याला हे मूग लागतील इथं, एक हरभरा घेतलेला आहे, आपण त्याला ढाळी असं म्हणतो, सोलान किंवा ढाळ, त्याच्या बिया घेतलेल्या आहेत आणि हिरवा वाटाणा घेतलेला आहे, तूर आहे, आपल्या जर तुरीची डाळीची तूर आहे अशा पद्धतीने तूर असते, तुरीच्या ओल्या बिया असतात ते आपण घेणार आहोत। असं काढले की ह्याच्यामध्ये तुरीच्या बिया निघतात अशा पद्धतीने। हे तूर मी 1 वाटी घेतलेलं आहे, अर्धी वाटी मी इथं घेतलेलं आहे हरभऱ्याची डाळ आणि 1-2 वाटी मी इथं घेतलेली आहे तुरीची डाळ। आपण सर्वप्रथम काय करणार आहोत, हे सगळं एका कुकरमध्ये शिजवून घेणार, त्याच्यानंतर पालेभाज्या शिजवून घेऊया। चला तर मग हे सगळं मिक्स करूया। हे आपल्याला शिजायला वेळ लागतो म्हणून आपण हे शिजवून घेऊया। आधी तुरीची डाळ आहे, त्याच्यात हे मूग घालते मी, हरभऱ्याची डाळ, आपण हे सगळं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया। आणि हे धुवायची काहीच गरज नाही, कारण की ते आपण सोलून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे धुवायची काही गरज नाही, हे धुवून घेणार आहोत। इथं मी हे डाळ धुवून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी हा हरभरा घालून घेते, आपल्याकडं कमी जास्त अवेलेबल असते ते घालून घेऊया। वाटाणा घालून घेते आणि हे तुरीची शेंगा घालून घेते। तुरीची शेंगा ओल्या असल्यामुळे ही भाजीला एक वेगळी टेस्ट येते आणि खूप चविष्ट होते। आणि ह्याच्यामध्ये आपण भोपळा एक चिरून घालणार आहोत। इथे हे भोपळा कापून घेऊया आपण। सर्वप्रथम याचे कडा आणि ह्याच्यावरचं हे काढून घेऊया, एकदम बारीक कापून घेऊया। आपलं हे कापून तयार आहे, आपण ह्याच्यामध्ये ऍड करूया। आता हे गाजर आणि वांगाचं कापून घेऊया, धुवून घ्यायचा आधी स्वच्छ। आता हे वांगी कापून घेतले आपण, ते घालूया ह्याच्यात आणि गाजर। आता हे गाजर पण ह्याच्यात घालून घेऊया। आपल्याकडे कुठली भाजी अवेलेबल असते अशी भाजी आपण ह्याच्यामध्ये ॲड करायची। आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया ह्याच्यात आणि ह्याची आपण 4 ते 5 शिट्ट्या देऊयात। ह्यात टोमॅटो घालून घेऊया, 2 टोमॅटो बारीक कापण्याची काहीच आवश्यकता नाही, पटकन शिजतं हे। एका 4 किंवा 8 भाग करायची आणि ह्याच्यात घालून घ्यायची। आता हे आपलं सगळं पाणी घालून झालेलं आहे। आता आपण हे मिरची जी आहेत ते तोडून घालूया त्याच्यामध्ये। मिरच्या जर तिखट कमी असतील तर तुम्ही आणखीन 2 मिरच्या वाढू शकता। आता मी हे कुकरचं टोपण लावून ह्याला 5 शिट्ट्या शिजून घेणार आहे। आता हे जे पालेभाज्या आहेत, इथं आंबट चुका आहे, पालक आहे, त्याच्यानंतर मेथी आहे, स्वच्छ पाण्याने धुवून आपण हे कापून घेणार आहोत। हे कापून झालेलं आहे, मी पालक कापून घेतलेला आहे, हे आंबट चुका कापून आहे, मेथी कापून घेतलेला आहे, त्याचप्रमाणे थोडंसं कोथिंबीर कापून घेतलेलं आहे। कोथिंबीर सांगायचं मी विसरलं होतं म्हणून मी कोथिंबीर घेतलं। आता आपण हे सगळं एका कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि ह्याला आपण 2 शिट्ट्या शिजून घेऊया। माझ्या दुसऱ्या कुकरमध्ये मी कडधान्य सगळे शिजून घेत आहे आणि ह्या कुकरमध्ये मी पाणी
फक्त पालेभाज्या शिजून घ्यायच्या. पालेभाज्या शिजायला जास्त वेळ नाही लागत, म्हणून मी 2 कुकर ठेवलेला आहे. आता आपण हे पण शिजून घेऊया. आता हे आपले दोन्ही कुकरमध्ये व्यवस्थित हे झालेले आहेत, शिजून झालेले आहेत. आता आपण उघडून पाहूया. झालेलं आहे आणि हे अशा पद्धतीने. आता आपण काय करणार, हे कुकरमध्ये घालून घेऊया मोठ्या. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया एका रवीच्या साह्याने. एकजीव करायचं आपलं हे सगळं. त्याच्यात आंबाड्याची जर भाजी असेल तर खूपच टेस्टी लागतं. आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. आता आपण गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण फोडणी देणार. आणि फोडणीसाठी काय काय लागतं पाहूया. इथं मी जिरं मोहरी घेतलेलं आहे, थोडंसं हिंग लागेल, त्याचप्रमाणे अद्रक लसणाची पेस्ट लागेल आणि आपल्याला लागेल हळद. आपलं तेल मी चांगलं गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालून घेऊया. सर्वप्रथम मोहरी घातली आहे, त्याचप्रमाणे हिंग घालून घेऊया आणि जिरं मोहरी चांगलं तडतडून घ्या. आपली जिरं मोहरी चांगली लसणाची पेस्ट घालून घेतलेली आहे आणि चांगले मिक्स करून घेऊया. आता आपले लसूण ब्राऊन झालेले आहे. आता आपण काय करणार आहोत की थोडं करू आपण हे सगळं घालून घेऊया. कुकरमध्ये आपण पाणी घालून घ्यायचं, ते पण घालून घ्यायचं. आता आपण हळद घालून घेऊया आणि सगळं मिक्स करूया व्यवस्थित. आणि जसं आपल्याला पाणी लागेल तसं आपण पाणी घालूया. जसं शिजतं तसं आणखीन घट्ट होतं, त्याच्यामुळे आपण पाणी जरासं हे करूनच घालूया. आणि आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि मीठ आपण चांगलं मिक्स करून घेऊया. त्याला आपण गरम पाण्यामध्ये थोडंसं शिजून घेणार आहोत. तुकडे करून घ्यायचे आणि शिजून घ्यायचं. ओल्या चिंचची टेस्ट अप्रतिम लागते, मला तर खूप आवडते. करून मी कुकरमध्ये याला एक शिट्टी करून घेत. इथे आपले चिंच अशा पद्धतीने शिजून झालेले आहेत. आता आपण काय करायचं, फोडून घ्यायचं चमच्याने. गरम आहे थोडंसं आणि जे रस जो असतो तो याच्यामध्ये हे अशा पद्धतीने आपण फोडून घेणार आहोत चमच्याने. थोडंसं पाणी आपण याच्यामध्ये घालून घेणार, म्हणजे ओलं चिंच असल्यामुळे टेस्ट वेगळी येते. आणि अशा पद्धतीने आपण हे गाळून घेऊन याचं पाणी घालणार आहे. पाणी आपण याच्यामध्ये हे गरम पाणी लगेच ॲड करूया. आपण हे पाणी आपण लगेच ॲड करून घेऊया याच्यात. म्हणजे गरममध्येच घालायचं आणि याचा कलर खूप मस्त आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. जेवढा आपल्याला हवं तेवढा आंबट तुम्ही करू शकता. तयार आहे, तुम्ही पाहू शकता केवढं छान दिसत आहे हे बघा. आता आपण ह्याला सर्व करणार आहोत. आपली ही डिश तयार आहे. ह्याच्यावर आपण थोडंसं कोथिंबीर घालूया. हे भाकरी बरोबर, चपाती बरोबर, कशाही बरोबर खूप छान लागतं. आपली ही मिक्स भाजीचा गरगटा करून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्कीच माझ्याबरोबर शेअर करा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.